पुणे लोणावळा तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। तसंच प्रकल्पातील राज्याच्या वाट्यासंदर्भात मोहोळांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। सोमवारपर्यंत कोस्टल रोडचा दक्षिण बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तपासणीच्या कामासाठी हा बोगदा बंद ठेवला असून NS पाटकर मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे। उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप पक्ष ॲक्शन मोडवरती आला। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावोगावी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडते। तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या नेत्यांची उरण मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडणार आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे बडे नेते उपस्थित राहणार आहेत। भारत UPI पेमेंटमध्ये आघाडीवर आहे। भारताने UPI पेमेंटच्या बाबतीमध्ये चीनला मागे टाकलं। UPIचे प्रमुख दिलीप आपसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बेरोजगार सेवा संस्थांना राज्य सरकारने दिलासा दिला। विना निविदा कामांची मर्यादा 3 वरून थेट 10 लाखांपर्यंत वाढवल्याची घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर बैठक पार पडली। 4 तास 30 मिनिटे चाललेल्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। महायुती सरकारच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन केलं जाणार आहे। सकाळी 10 वाजता मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ आंदोलनाला सुरुवात होणार असून शिवाजी महाराजांचा पुतळा ते गेटवे ऑफ इंडिया जवळ समारोप होणार आहे। ठाणे स्थानकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली। आंदोलकांकडून हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी केली जाते। ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। शिवसेना आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या सौजन्याने नवी मुंबईच्या नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला 2108 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील 1196 उमेदवारांना तत्काळ नोकरीची संधी प्राप्त झालेली आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या वतीने कर्जतमध्ये पक्ष प्रवेशाच्या जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला श्रीकांत शिंदे, उदय सामंत आणि भरत गोगावले यांची उपस्थिती राहणार आहे। चंद्रपूरमध्ये महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मशाल मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली। या मोर्चाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। मुस्लिम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी दिली जाणारी 2 तासांची सवलत आसाम विधानसभा आता रद्द करणार। यावर भारत हा देश विविधतेतील एकतेसाठी ओळखला जातो। सरकारने प्रत्येक धर्माचं रक्षण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी दिलेली आहे। गेल्या 10 वर्षात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली। भाजप फक्त बंगालबद्दल बोलतो, मात्र मणिपूर, उत्तर प्रदेश आणि ओडिशाबद्दल का बोलत नाही असा सवाल काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस यांनी केलेला आहे। कुस्तीपटू विनेश फोगाटने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला। विनेशने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। माथेरान डोंगरकुशीतील जुमापट्टी येथील 14 आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। रस्ता नसल्याने आसलवाडीमधील गरोदर महिलेला रुग्णालयामध्ये रस्त्याअभावी झोळीत घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे। मुंबईत तब्बल 41 गणपतींचा आगमन सोहळा पार पडला। लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी राज्यभरात जल्लोषाचं वातावरण काल पाहायला मिळालं। पुरामध्ये बेहाल झालेल्या बडोदा वासियांसाठी काँग्रेस मैदानात उतरली। सलग 30 वर्ष बडोद्यामध्ये भाजपचं सरकार असून देखील नागरिकांचे हाल का, असा संतप्त सवाल काँग्रेसच्या वतीने विचारण्यात आलेला आहे। एसएने असना चक्रीवादळ पश्चिमेकडे वळल्याने गुजरातमधील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला। मात्र अजूनही किनारपट्टीच्या भागात पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गुजरातमध्ये पुराच्या पाण्यामुळे भर रस्त्यात मगरीचा वावर पाहायला मिळतोय। वडोदऱ्यामध्ये 2 तरुणांनी मगरीला वन विभागाच्या ताब्यात दिलं। मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सातारामध्ये पश्चिम भागात गेल्या महिन्यापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे कोयना, धोम, उमरेडी आणि बलकवडी, तारळी धरणं 96% भरली आहे। त्यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे। द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याचा समावेश कृषी मालाच्या यादीमध्ये करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल। तसंच बेदाण्यावरील 5% GST रद्द व्हावा यासाठी पत्र लिहिण्यात येणार आहे। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।